ओपनिंग पेअर मैदानावरती पोहोचलेली आपण पाहतोय संग्राम डाकरे आणि किरण लटके. गोलंदाज बाळू गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. बॅटिंगसाठी किरण लटके सज्ज आहेत. किरण लटके आणि संग्राम डाकरे ही जोडी मैदानावरती. पहिला बॉल कमी गतीने टाकलाय परंतु त्या बॉलची दुर्गती केली आहे किरण लटके यांनी. पहिल्याच बॉलवरती षटकार, पिकअप शॉट किरण लटके यांच्या बॅटमधून सिक्सर. गोलंदाजी ट्रॅकवरती बाळू आहेत. पहिला बॉल कमी गतीने टाकला, फलंदाजाने पिक केला आणि त्यावरती ठोकलाय षटकार. ही खासियत आहे किरण लटके यांची. पहिलाच बॉल फेस करत होती त्यावरती आक्रमण केलंय. मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होते परंतु त्यांच्या डोक्यावरून हा षटकार. यावेळेस देखील आपण पाहिलं नो बॉल पंचांनी कॉल केलाय आणि थ्रो नो बॉल आहे. इथे 3 धावा प्राप्त होतील फलंदाजी करणाऱ्या टीमला. एकूण 3 धावा प्राप्त होतील. धावफलकावरती धावा आहेत 9 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. पुढचा बॉल फ्री हिट असेल. नाइन रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 9 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती कुणाल. ऑफस्टंपच्या बाहेरचा हा बॉल यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. कुणाल आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. संग्राम डाकरे आणि किरण लटके ही जोडी मैदानावरती आहे. सुरुवात खूप चांगली केली आहे किरण लटकेने. 9 धावा धावफलकावरती आहेत. फ्रीडचा बॉल होता पाठीमागचा जो की डॉट आला. यावेळेस देखील आक्रमण किरण लटके. हवेत बॉल उंच तर गेलाय, दूर जाईल का? क्षेत्ररक्षक आहेत आणि चेक केलं जाईल. मोमेंट मध्ये होते क्षेत्ररक्षक. बॉल थ्रो तर गेलाय, आता बॉल भेटत नाही आणि 4च धावा फलंदाज धावू शकतात. पंच 4 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. 4 धावेने धावफलक पुढे जाईल आणि धावफलकावरती धावा आहेत 13 विदाउट लॉस. आणि सीमारेषेच्या बाहेर हा येतोय षटकार. सुरुवात दमदार झाली या मॅच मध्ये. पहिल्या फेरीमधील हा शेवटचा सामना नक्कीच सुरू आहे. 4 षटकांचा हा सामना. सह्याद्री एलवन जुगाई आणि त्यांना फाईट करतो VCC बर्गी या 2 टीम मध्ये हा सामना. ऑन साइडला फटका चांगला आहे. एलिव्हेशन नाहीये. डीप मध्ये फिल्डर डाऊन दी बॉल टिपलाय झेल आणि समाप्त होतो फलंदाज. किरणचा खेळ लागतोय. अजून एक धक्का, विकेटचं बदन, फलंदाज झालाय बाद. कृष्ण गुरव येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. विकेट मिळवली आहे. ज्या विकेटच्या शोधामध्ये होते ती विकेट मिळवून दिली कुणालने. पहिल्या फेरीमधील हा शेवटचा सामना सुरू आहे.
सिक्सर किंग आहेत कृष्णा आणि षटकाराने स्वतःचं खातं खोलतंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 25-25. चला दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना असणार आहे श्री ठाणोबा विठ्ठलाई देवी क्रिकेट संघ ठाणेवाडी आणि जय शिवराय स्पोर्ट्स हिंगाणेवाडी. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण टॉस साठी या. गोलंदाज मारुती आहेत यावेळी ऑन साइडला खेळत आहेत. स्वतः गोलंदाज चेंडूवरती येतील. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 26. संग्राम आणि कृष्णा ही जोडी आहे. 4 षटकांचा सामना आपण पाहतोय. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक स्लॉक स्वीप. पंचांचा इशारा नो बॉल. त्याच्यावरती हा षटकार आणि धावा मिळतील या चेंडूवरती एकूण 9. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय कृष्णा गुरव बाहुबली सिक्सर किंग स्लॉक स्वीप हा षटकार आलाय. विनंती असेल ठाणेवाडी आणि हिंगाणेवाडी या टीमला की आपण टॉस साठी या. धावसंख्या आहे 35. नवीन गोलंदाज अंकुश. फ्रीट आहे. फ्रीट आहे आणि वाईट बॉलचा इशारा येतो. धावसंख्या 36. 36 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगलं बॅटल आपण पाहतोय या दोन टीम मध्ये. सह्याद्री एलवन जुगाई आणि VCC बर्की. फ्रीटवरती फायदा घेऊ शकला नाहीये KG कृष्णा गुरव. येथे हा डॉट बॉल. क्या बात है. इन टू द स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट. सीमा पार हा येतोय बाहुबली षटकार. धावसंख्या आहे 42. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. अजून एक तडाखा आपण पाहतोय सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय बॅक टू बॅक दुसरा षटकार. धावसंख्या 48. 48 धावा धावफलकावरती आहेत. फ्लाइंग स्टार्ट केलाय. स्वप्नवत सुरुवात करून दिली आहे कृष्णाने. 24 या धावसंख्येवरती तो बॅटिंग करतो. 4 षटकार लगावलेत कृष्णाने या इनिंग मध्ये आतापर्यंत आणि हा 5वा षटकार लगावलाय या इनिंग मधील आणि सलगचा आलाय हा 3रा षटकार
कृष्णा गुरवच्या बॅटमधून आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 54-54. नक्कीच याचप्रमाणे जर बॅटिंग कृष्णाने केली तर अजून 1 ते 2 बॉक्स आयोजकांना मागवावे लागतील चेंडूंचे. ज्याप्रमाणे बॅटिंग सुरू आहे 54 धावा धावफलकावरती आहे. 27.00 ची सरासरीने या धावा बनवल्यात पहिल्या 2 षटकांमध्ये. पुल करतायत आणि सीमारेषेच्या बाहेर हा चेंडू झालाय गोल. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. गोलंदाज आहेत मंगेश आणि मंगेशचं देखील स्वागत केलंय चौकाराने. 58 धावा धावफलकावरती. चला हिंगाणेवाडी आणि ठाणेवाडी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉससाठी या. नेक्स्ट मॅच या 2 टीममध्ये असेल. ड्राईव्ह करतायत क्षेत्ररक्षक आहेत शॉर्ट मिडविकेटला. त्याच्यावरती मिळते 1 धाव. सलग 3 षटकार लगावलेत कृष्णा गुरवने या मॅचमध्ये. 59. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. अर्ली बॅट्सविंग आपण पाहिलाय आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 59. 59. मंगेश पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. पॅडवरती चेंडू ब्रश होतोय. त्याच्यावरती मिळते लेग बायच्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्या 60. नक्कीच गतीमध्ये परिवर्तन करतायत. वेग नाहीये परंतु व्हेरिएशन आपण पाहतोय. धावसंख्या 60. 2 चेंडू अजूनही शिल्लक या षटकामधील. एक चांगलं बॅटल आपण पाहतोय या 2 टीममध्ये परंतु धावा भरपूर बनल्यात आतापर्यंत. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे आणि या चेंडूवरती शांत ठेवलंय. पहिल्या 2 षटकांमध्ये 54 होत्या आणि या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतात मंगेश. 5 चेंडू फेकलेत. अवघ्या 6 धावा आलेत आतापर्यंत या षटकामध्ये. पुल करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल पकडलाय आणि फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन 3 षटकांच्या समाप्तीनंतर. धावसंख्या आहे 60. वाईड बॉलचा इशारा येतोय. पहिला चेंडू वाईड आलाय. न्यू बॅट्समन आले बॅटिंग करण्यासाठी. सुनील आणि नवीन गोलंदाज स्वप्नील. वाईड बॉल आलाय पहिला चेंडू आणि पंचांनी नो चेंडू घोषित केलेला आहे आणि फेकी झालं पंच. ॲक्शन येस. त्यामुळे 3 धावा ॲड होतील. धावसंख्या 64
आतापर्यंत आपण पाहतोय 13वा हा गोलंदाज आहे ज्याच्यावरती आक्षेप घेतला जातोय. आणि मी पंचांचं विशेष कौतुक करेन. मुन्ना पठाण सर असतील, त्यानंतर अमित डांगरे सर असतील जे बदलापूर जे आहेत. नक्कीच यावर्षी रतनबुवा पाटील चषकामध्ये देखील आपण पाहिलं होतं अमित सरांना. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे, डाऊन दी बॉल. अप्रतिमा झेल पकडलाय, डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषे लगत फलंदाज झालाय, परंतु फ्रीट आहे, फ्रीट आहे. यस, कारण की फेकीचे नो चेंडू घोषित केला होता, त्यानंतर फ्री हिट आणि चेंडू सापडत नाहीये बघा. आता 4 धावा तुम्ही धावून घेऊ शकता. चेंडू सापडत नाहीये आणि 4 धावा मिळतील या चेंडूवरती. धावसंख्या 68. चार ना पंच. या चेंडूवरती 4 धावा ना. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 69 आहे, 69. चला, सामने स्पीडअप करायचे आहेत, विनंती असेल. यानंतर 7 सामने खेळवायचे आहेत आणि ही इनिंग संपण्याचं नावच घेत नाहीये. नो बॉलचा इशारा येतोय. इट्स अ बीमर. नो +2. एकूण मिळतील या चेंडूवरती 3 धावा. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. धावसंख्या 72. या स्पर्धेमधील धावांचा उच्चांक नोंदवलाय सह्याद्री 11 जुगाई या टीमने. 72. चला, ठाणेवाडी आणि हिंगाणेवाडी या टीमचे कॅप्टन टॉससाठी या. फ्री हिट आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, त्याच्यावरती नक्कीच एकदा मिळते लेग बायच्या स्वरूपात. धावसंख्या आपण पाहू शकाल 73. वैयक्तिक खेळतो 37. या धावसंख्येवरती कृष्णा. ठाणेवाडी या टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. विनंती असेल हिंगाणेवाडी या टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. बघा, इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल अथवा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. वाईट बॉलचा इशारा येतो. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. चौऱ्याहत्तर. फुल टॉस. एलिव्हेशन नाही, मिस्टार्मिंग स्ट्रोक. डीप मध्ये फिल्डर आहेत, आधी थांबले ते आणि एकच धाव मिळते. धावसंख्या 75. 75 धावा. 2 चेंडू अजूनही शिल्लक. फुल टॉस आणि या फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल करतोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
43 या धावसंख्येवरती बॅटिंग करते कृष्णा गुरव. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. 13 चेंडू आणि 43. एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 81. फुलटॉस चेंडू आहे. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. आलाय हा डॉट बॉल आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 81 आणि 82 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. या सामन्यामध्ये सह्याद्री 11 जुगाई या टीमने 43 धावांची विस्फोटक इनिंग साकारली. त्याला आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहतोय. कृष्णा गुरव के जी द बॉस सिक्सर किंगने याही मॅचमध्ये तब्बल 6 षटकार लगावले. चला आपण टॉस करूया. हिंगाणेवाडी या टीमचे कॅप्टन टॉससाठी या. जास्त विलंब आपण करू नका. 82 धाव बनवायचे आहेत सामना जिंकण्यासाठी 4 षटकांमध्ये. चला हिंगाणेवाडी संघ कॅप्टन टॉससाठी या. माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लगेचच टॉससाठी यायचं आहे. हिंगाणेवाडी या टीमचे कॅप्टन. चला आपण टॉस करूया. आदरणीय विकासजी बारसकर साहेबांचे शुभ हस्ते जे प्रमुख आयोजक आहेत या भगवा चषकाचे, सामना 3 षटकांचा असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. 3 ओव्हरची मॅच. ब्याऐंशी धाव बनवायचे आहेत. ठाणेवाडी या टीमने टॉस जिंकलेला आहे यापुढीलच्या मॅचमध्ये. यापुढील सामने हे 3 षटकांचे असतील. किरण आहेत नवीन गोलंदाज, या पहिल्या षटकामध्ये येत आहेत. गोलंदाजी मार्कवरती स्ट्राईक एंडला फलंदाज. चला बॅटिंग टीम एक्स्ट्रा प्लेअर पाठवा आपण. बर्की VCC बर्की संघ आपला एक एक्स्ट्रा प्लेअर पाठवा. पंचांचा इशारा तो वाईट +1. मिल्टीला धावा 2. स्ट्राईक इनला फलंदाज कुणाल आणि नॉन स्ट्राईक इनला फलंदाज नीरव. यस, ठाणेवाडी या टीमने टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली आहे.
ऑन साइडला फटका चांगला आहे, हुक करतायत, टायमिंग बेमिसाल, येतोय हा षटकार. आठ 82चा पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न आणि आले हा डॉट बॉल. गोलंदाज किरण आहेत, एक चांगला गोलंदाज आहे किरण. ऑन साइडला खेळत्या स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव नक्कीच कंप्लीट झाली आहे. धावबाची संधी आणि यस विकेटचं पतन. फलंदाज झालाय बाद. लागतोय हा पहिला धक्का. नक्कीच आठवा सामना सुरू आहे या भगवा चषकामधील. ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे आणि आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 46 षटकार, 19 चौकार, एकूण धावा 750 आणि एकूण विकेट 35. ही खूप चांगली माहिती नक्कीच ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून मिळते. आतापर्यंत 46 षटकार लगावलेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. व्हाईट बॉलचा इशारा येतो, धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. नक्कीच धावसंख्या आहे 10. मारुती आणि नीरव ही जोडी आहे. फुल टॉस चेंडू आहे. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. नक्कीच धावसंख्या आहे 11. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न फसला येतो. हा डॉट बॉल. धावसंख्या 11. षटक क्रमांक हे पहिले सुरू आहे. 82 धावांचं खूप मोठं लक्ष आहे आणि सुरुवात तर चांगली झाली आहे, परंतु टार्गेट खूप मोठं आहे. 20.50च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा बनवायच्या आहेत हा सामना जिंकण्यासाठी. ओव्हर द विकेटने किरण. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. आलाय हा डॉट बॉल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 11. जिंकण्यासाठी 71ची गरज आहे. 18 चेंडू शिल्लक. संकेत गोलंदाज आहेत आणि पहिला चेंडू आलाय डॉट बॉल. धावसंख्या 11. टार्गेट कठीण होत चाललेला आहे कारण की 71 धावांची गरज आहे. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. क्रिकेट आहे. क्रिकेट हा अनिश्चितांचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये कोणतेही भाकीत करणं हे चुकीचं असतं. एक धाव पूर्ण होते आणि एकच धाव मिळते या चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल 12. नक्कीच नुकतीच मागच्या संडेला आम्ही 4 दिवसीय क्रिकेट स्पर्धा कव्हर केली. नगरसेवक चषक, शहराध्यक्ष चषक आणि त्या चषकामध्ये अनेक असे सामने झाले जे अनअपेक्षित संघाने ते सामने जिंकले.
बदलापूरच्या कार्मेलच्या ग्राउंडवरती ती स्पर्धा संपन्न झाली होती. पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा येतो हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी संकेत करतायत या मॅचमध्ये. धावसंख्या 13, 82 धावा डिफेंड करायच्या आहेत. ऑन साईडला खेळतायत. गॅपमधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. फेकी ऑन द स्टंप आहे. ॲक्युरेट फेकी डीपमधून धावसंख्या 15. बॅटच्या आतली कडा आणि आलाय हा डॉट बॉल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 15. जिंकण्यासाठी 67 धावांची अजूनही गरज आहे. 12 चेंडू शिल्लक. 12 चेंडू आणि 11 षटकार मारावे लागतील. वाईड बॉलचा इशारा येतोय आणि 1 फॉर दी ओव्हर. नवीन गोलंदाज आहेत संतोष. 12 चेंडू आणि 11 षटकार मारायचे आहेत तुषारजी शिंदे. नक्कीच मागच्याच हप्त्यामध्ये शेवटच्या दिवशी ते जॉईन झाले होते बदलापूरला आणि सध्या लुक त्यांचा चेंज आहे. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. नक्कीच एकतर्फी सामना सुरू आहे कारण की अशक्य अशी गोष्ट आहे कारण की 11 चेंडू 11 षटकार मारावे लागतील. 11 चेंडू आणि 65 धावा बनवायच्या आहेत. गॅपमधून चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. फिल्डिंग स्वीकारली यापुढीलच्या सामन्यामध्ये आणि यापुढील सामने 3 षटकांचे असतील. प्लेड ऑन. बॅटची कडा आणि थेट यष्ट्यांचा वेध घेतलाय. प्लेड ऑन झालेत. फलंदाज झाले बाद. थँक्यू सो मच. 21 61 धावांची अजूनही गरज आहे. न्यू बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. रोहित पुन्हा एकदा पुल करतात. डीपमध्ये फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव तर कंप्लीट केली. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. दुसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 23. फुल टॉस. मिसटायमिंग आहे. फिल्डर आहे डीप मध्ये. 2-2 आलेत आणि काय घडलंय. विकेटचं पतन. फलंदाज झाले बाद.
या धावसंख्या 23 आहे. रितेश नवीन फलंदाज. आणि आलाय हा डॉट बॉल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 23. जिंकण्यासाठी 59 धावांची गरज आहे. 6 चेंडू शिल्लक. क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. चेंडू 59 धावा बनवायचे. सुजितने विकेट मिळवली. मंगेश आलाय नवीन फलंदाज. ड्राईव्ह करताय. कव्हर ड्राईव्हचा फटका आहे. शॉर्ट कव्हरला हा चेंडू थांबलाय. गोलंदाज जात आहे सुजित चेंडूवरती. तोपर्यंत मिळते एक धाव. खूप मोठ्या फरकाने नक्कीच हा सामना जिंकताना आपण पाहतोय. फक्त औपचारिकता शिल्लक या सामन्यामध्ये, कारण की 4 चेंडू आणि 58 धावा बनवायच्या आहेत. आलाय हा डॉट बॉल. आणि पुन्हा एकदा येतोय हा डॉट बॉल. 2 चेंडू शिल्लक आहेत. या मॅच मध्ये मजा नाहीये. याआधी आपण सामना पाहिला असेल. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगला होता आणि शेवटच्या बॉलवरती तो सामना जिंकला देखील होता. परंतु हा सामना एकतर्फी सुरू आहे. 1 चेंडू शिल्लक 22च्या स्वरूपात एकदा ऍड होईल. एक चेंडू शिल्लक आहे आणि सामना होतोय फिनिश. सामना जिंकलेला आहे. एलवन जुगाई या टीमने. विनंती असेल ठाणेवाडी या टीमला आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे. लगेचच 3 ओव्हरची मॅच असणार आहे. यापुढील सामने हे 3 षटकांचे असतील. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्याने बनवल्या नाबाद 43 धावा, कृष्णा गुरव या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. तुषार महाराज शिंदे यांच्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅच कृष्णा गुरव ज्याने बनवल्या 43 धावा नाबाद. केजी द बॉस.
सँडीकडून 500 रुपये, सलग 3 षटकार लगावले त्याबद्दल. चला 3 ओव्हरची मॅच आहे महेंद्र सर. सामने 3 षटकांचे असतील आणि विनंती असेल फलंदाज देखील पाठवायचे आहेत. हिंगानेवाडी या टीमला विनंती असेल आणि सामना जसा सुरू होईल यायोगे आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतो आमचे साथी समालोचक तुषारजी शिंदे सरांचा आवाज आपण ऐकूया.